नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. वसई विरार महानगरपालिकेमध्ये जवळपास 153 पदांची जाहिरात आजच्या तारखेमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. हे सगळे आरोग्य विभागाची पदे आहेत. त्यामुळं जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील किंवा ज्यांचं कोणाचं डिप्लोमा म्हणा किंवा कोर्स म्हणा आरोग्य विभागामध्ये झाला असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर अर्ज वगैरे करू शकता. एक चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर लाईक आणि परत सबस्क्राईब वगैरे करून ठेवा, जेणेकरून फ्युचरमधल्या ज्या काही जाहिराती आहेत त्या तुम्हाला मिळत जातील. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, ही जी जाहिरात आहे ती वसई विरार महानगरपालिकेची आहे. आणि अजून एक सांगतो, जे विद्यार्थी कंत्राटी लेवलवर जॉब करतात किंवा करण्याची इच्छा आहे त्यांनीच हा व्हिडिओ पहा. कारण का ही जी आहे ती जवळपास काय आहे, कंत्राटी लेवलची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हा जॉब असणार आहे. ओके, लक्ष ठेवा. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सरळ तुमची थेट मुलाखतीद्वारे वगैरे निवड वगैरे केली जाणार आहे. आणि याच्यामध्ये सहसा तरी MBBS BAMS तर सोडून द्या, बाकी जे आहेत GNM फक्त स्टाफ नर्स ज्या आहेत त्या स्त्रियांना संधी देण्यात येणार आहे. बाकी औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्यानंतर कार्यक्रम सहाय्यक आणि आरोग्य सेवक MPW वगैरे, तर अशा सर्व संवर्गाचे या ठिकाणी अर्ज वगैरे स्वीकार केले जातात. बाकी शेवटचा दिनांक जो काही आहे लक्ष ठेवा, 2 फेब्रुवारीपासून अर्ज सुरू आहेत आणि 6 फेब्रुवारीपर्यंत वगैरे तुम्ही अर्ज वगैरे प्रोव्हाइड करू शकता. बाकी याच्यामध्ये आता एक पदसंख्या वगैरे पहा. हे गट अचे तर सोडून द्या, कारण का हे सरळ सेवे म्हणजेच ते त्याच्यासाठी ज्यांच्या कोणाकडं डिग्री वगैरे असेल तर त्यांनीसुद्धा अर्ज वगैरे केला तर चालेल. ओके, हां. याच्यामध्ये बघा NUHM आहेत, परत अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS वगैरे, त्यानंतर वैद्यकीय अधिकारी MBBS वगैरे 15 वित्त वगैरे ते आहेत बरेच काही. आता बघा याच्यामध्ये बघायला गेलं, स्टाफ नर्स GNMच्या ज्या काही जागा आहेत त्या 6 आहेत. ओके, आणि याच्यामध्ये जो काही क्वालिफिकेशन वगैरे आहे तोच आहे. आणि बघा सॅलरी एकदम छान आहे. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर सॅलरी तुम्हाला जवळपास 34,800 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ओके, लक्ष ठेवा. त्यानंतर परत बघायला गेलं की 15व्या वित्त आयोगाच्या ज्या काही GNM स्टाफ नर्स त्यांना 12 जागा, याच्यामध्ये त्यांना 20,000 सॅलरी वगैरे आहे. परत औषध निर्माताची एक जागा आहे, त्यालासुद्धा ॲज इट इज सॅलरी सेम. त्यानंतर औषध निर्माता राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, याला जवळपास 17,000 वगैरे आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्या 3 जागा, 18,700 रुपये सॅलरीज. त्यानंतर हे काही आहेत आरोग्य सेवकाच्या जागा छान आहेत, 37 जागा या ठिकाणी याच्या आहेत आणि 18,000 या ठिकाणी त्याला पेमेंट वगैरे मिळणार आहे. अशी ही पदे आहेत. बाकी राहिला प्रश्न, या सर्व PDF वगैरे मी अपलोड करून देत राहतो टेलिग्रामला, तर टेलिग्राम वगैरे जॉईन केलं नसेल करून घ्या. आणि परत सांगतोय, सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या. आता परत गुणांकन पद्धत वगैरे कशा पद्धतीनं आहे हे पाहून घ्या. गुणांच्या टक्केवारीचं 50% प्रमाण वगैरे काढवा. ओके, तर म्हणजे समजा तुम्हाला नर्सिंग कोर्समध्ये 60% मिळाले तर तुम्हाला 30 गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत. ओके, बाकी याच्यामध्ये बघायला गेलं तर आहेत, पाहून घ्या. आणि बाकी ही जी काही PDF वगैरे आहे ती टेलिग्रामला तर मी टाकलेलीच आहे. आणि ही फक्त 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरण्यात येणारा हा एक कॉन्ट्रॅक्ट लेवलचा जॉब आहे. आता याच्यामध्ये अर्ज वगैरे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्या अर्जाची PDF वगैरे काढून घ्या, प्रिंटआउट काढून घ्या आणि बाय पोस्ट करा अथवा बाय हँड वगैरे करू शकता. ओके, अशा पद्धतीच्या आहेत. बाकी अशाच जाहिराती आपण या ठिकाणी अपलोड करत असतो. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करून द्या. आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून अवश्य व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांना शेअर करून द्या ज्यांना याची गरज आहे. बाकी भेटेन पुढच्या भागात. धन्यवाद.